अजित पवारांकडून सोलापुरातील करमळ्यामध्ये पाहणी, संगोबा गावातील नुकसानीची केली पाहणी, सीना नदीवरील नवीन पूल बांधण्याचे दिले आदेश। धाराशिवच्या परंडा तालुक्यात अतिवृष्टीनं दैना, सीना नदीचं पाणी गावात घुसल्यानं नागरिक अडकले, एनडीआरएफ कडून मदत कार्य करण्यास सुरुवात। बीडमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं, सिंदफणा नदीकाठच्या कुर्ला गावात अडकलेले नागरिक, कुर्ला गावातील 70 नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात मोठं यश। अहिल्यानगरच्या पाथर्डीला पावसानं झोडपलं, अनेक गावं आणि वाड्यांवरील रस्ते पूल गेले वाहून, विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी आता कसरत। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी, तर पावसानं कापूस, सोयाबीन, तूर पिकांचं मोठं नुकसान। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला महापूर, सीना नदीकाठच्या तिरे गावाला महापुराचा धोका, तिरे गावातील अनेक दुकान आणि घरं सध्या पाण्याखाली। सोलापुरातील सीना नदीला महापूर, महापुराचा एसटी वाहतुकीला मोठा फटका, सोलापुरातील एसटी वाहतूक सध्या ठप्प। पैठणच्या शेतकऱ्यांनी मानले लोकशाही मराठीचे आभार, नुकसान झालेल्या शेतीच्या बांधावर लोकशाही मराठीची टीम। पुण्यात डबल डेकर बसची चाचणी यशस्वी, बसच्या चाचणीमध्ये फांद्यांचा अडथळा उभा, पीएमपीची पालिकेला फांद्या काढण्याची मागणी। कोकणामध्ये जाणारी रोरो सेवा ऑक्टोबर पासून 5.5 तासांमध्ये सिंधुदुर्ग गाठता येणार, कोकणात रोरोच्या द्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।